हाय युट्यूबवासी, ब्लॉगर तेजूच्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन स्वागत. तुम्हाला माहितीये का मी आता काय बनवते? नारळाची जी झाऊळ असते, जी सुकल्यानंतर झाऊळ पडते किंवा हिरवी झाऊळ केव्हा केव्हा वाऱ्याने किंवा अशी तुटते, ती झाऊळ साईडला करून त्याच्या बघा अशा प्रकारचे जे हे पत्ते असतात, हे पानं असतात झावळी, हे आपण बाजूला करून सुकून ठेवतो. का तर याच्यापासून याचा जो हिर असतो, त्या हिरापासून आपण झाडू तयार करतो. जी आपण मार्केटमध्ये झाडू घेतो तीही आणि घरी बनवतो तीही याच्यापासूनच तयार होते. तर त्याच झाडूसाठी मी झावळी साफ करते आणि याच्यापासून आपण झाडू तयार करणार आहोत. तर मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला झावळ कशी साफ करतात, त्यानंतर जे आपण ह्याच्यापासून हिर काढणार आहोत त्या हिरापासून झाडू कशी तयार होते हे सगळं दाखवणार आहे. तर मग हे असे मी हे साफ करते. असं हे पान असतं नारळीच्या झावळीचं, तर असं कट करून आणि हे मी पूर्ण हिर तयार करत नाहीये, हलका हलका साफ करून घेते. त्याच्यानंतर याला आहे ना, हा आता मी जो सुरीने कट करून घेते तो पूर्ण तयार हिर नाहीये. त्यानंतर बघा हे नरम आहे अशा प्रकारचं, हे आपल्या काही कामाचं नाही, कारण ते झाडू मध्ये टिकणारही नाही, लगेच तुटून खराब होऊन जाणार. जे आपल्याला हिर मजबूत वाटतात, दोन झावळ एकत्र आहेत. हे एवढा सगळा झावळ साफ केल्यानंतर जे हिर बनतील त्याच्यापासून फक्त एक छोटी झाडू होईल, कारण त्याला खूप हिर लागतात. फटाफट मी सगळे साफ करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते आपण झाडू कशी बनवायची ते. बघता बघता आपले सगळेच झावळ साफ करून झाले आणि सगळे हिर काढून झाले. आणि आता बघा आपल्याला या हिरांपासून बनवायचे आहे झाडू. बघा एका झाडूचे हिर मला मिळाले, म्हणजे याच्यापासून एक झाडू तर आरामातच बनेल. आणि ह्याला थोडासा हलका फायनल टच द्यायचा आहे, जो मम्मी देईल. आणि झाडू बांधणं ही एक कला आहे, कारण ती परफेक्ट बांधली गेली पाहिजे रस्सी मधून, त्यामुळे ते मम्मीच नीट करू शकते. आणि याचा जो हे बघा अशा प्रकारे याला पूर्ण गुळगुळीत करून असा हिर तयार होतो आणि मग त्यापासून आपली झाडू बनते.
तर तुम्हाला आता कळत असेल की कशा प्रकारे आपली कोकणामध्ये झाडू बनते, ही पण नारळाच्या झावळींपासून. तर हे बघा, आणि मग ही झाडू आपली वापरण्यासारखी होते. मग हिला रस्सीने बांधलं की झाडू आपली वापरायला तयार. ही अशी. तर मग चला, माझं काम तर झालं, उरलेलं काम मम्मी करेल. मग तुम्हाला भेटते मी एका नवीन ब्लॉग मध्ये, एका नवीन व्हिडिओ मध्ये, एका नवीन लोकेशन मध्ये. थँक्यू.